नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण युनिट 2 मधील गार्डन ऑफ वर्ड्स पाहणार आहोत, जे की आहे पान क्रमांक 16वर. चला तर मग सुरू करूयात. गार्डन ऑफ वर्ड्स पान क्रमांक 16, इयत्ता चौथी इंग्रजी. मी म्हणतो मी दोनदा वाचेल आणि तुम्ही माझ्या मागे वाचायचे. या ठिकाणी अर्थ समजणं अभिप्रेत नाही, कारण अर्थ तुम्हाला माहीत आहे असं गृहीत धरलेलं आहे. तरी आपण दुसऱ्या वेळेस त्याचा अर्थ सांगूयात. पहिल्यांदा मी शब्द वाचेल, मग तुम्ही वाचा आणि मग मी त्याच्यासोबत अर्थ सांगतो. ठीक आहे? बघा, ॲम म्हणा. ॲम म्हणजे आहे. अनादर, अनादर म्हणजे दुसरा. आर, आर म्हणजे आहेत. एट, एट म्हणजे खाल्लं. बिहाइंड, बिहाइंड म्हणजे मागे. कॅरट, कॅरट म्हणजे गाजर. डिड, डिड म्हणजे केले, एखादी गोष्ट करणे, जी केली भूतकाळात. डिडंट, डिडंट म्हणजे केली नाही. ईट, ईट म्हणजे खाणे. फास्ट, फास्ट म्हणजे वेगाने. बघा, फीलिंग, फीलिंग म्हणजे भावना. फ्रेश, फ्रेश म्हणजे ताजे. फुल, फुल म्हणजे भरलेले. गुड, गुड म्हणजे चांगले. हॅव, हॅव असणे. ही, ही म्हणजे तो. आईल, आईल म्हणजे मी करेन. लिफी, लिफी म्हणजे पालेभाजी. लेट, लेट म्हणजे जाऊ देणे. लिटल, लिटल म्हणजे लहान. लॉंग, लॉंग म्हणजे लांब. लवली, लवली म्हणजे सुंदर. मँगो, मँगो म्हणजे आंबा. नॅप, नॅप म्हणजे डुलकी, झोप घेणे थोडीशी. वामकुक्षी म्हणतो त्याला आपण. वन्स, वन्स म्हणजे एकदा. पॅच, पॅच म्हणजे थोडासा जमिनीचा भाग. रेस, रेस म्हणजे शर्यत. रॅडिश, रॅडिश म्हणजे मुळा. रॅन, रॅन म्हणजे पळाला. रिच्ड, याला असं वाचायचं, रिच्ड म्हणजे पोहोचला. रेड, रेड म्हणजे लाल. रन, रन म्हणजे धावणे. सी, सी म्हणजे पाहणे. स्लीपी, स्लीपी झोप आल्यासारखे होणे. स्लेप्ट, स्लेप्ट म्हणजे झोपला. स्लो, स्लो म्हणजे हळुवारपणे. स्लोली, स्लोली म्हणजे हळुवारपणे. सो, सो मग काय त्यात असं. स्टॉप, स्टॉप म्हणजे थांबणे. देन, देन म्हणजे नंतर. ट्री, ट्री म्हणजे झाड. अंडर, अंडर म्हणजे खाली. अस, अस म्हणजे आपण. व्हेजिटेबल, व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या. व्हेरी, व्हेरी म्हणजे खूप. वॉक्ड, वॉक्ड
चालला. व्हाईट व्हाईट पांढरा. विन्स विन्स म्हणजे जिंकला. वोक वोक म्हणजे उठला. यू यू म्हणजे तू. आता पहा, या गार्डन ऑफ वर्ड्सवर काही स्वाध्याय दिलेला आहे. लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स. लक्ष देऊन ऐका आणि खालचे वर्ड काय करायचे, वर टिक करायचे. एट कुठे बघा. एट. डिड बघा. डिड. ईट फुल गुड लेट लॉंग नॅप. कुठे आहे नॅप. रन स्टॉप ट्री कुठे आहे बघा. ट्री हा शब्द या पूर्ण गार्डन ऑफ वर्ड्समध्ये दिलेला नाही आहे, मग हा सापडेल का नाही. व्हेरी बघा. व्हेरी, अरे सॉरी माफ करा, ट्री हा शब्द या ठिकाणी आहे. ट्री. फाईट विन्स याला 2 नंबर बघा. फाइंड दीज वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन. खालील वर्ड शोधा आणि त्यांना कॉपी करा तुमच्या नोटबुकमध्ये. वर्ड्स दॅट एंड विथ वाय. वायने एंड म्हणजे शेवटी वाय असणारे शब्द. आता मी त्यांना काय करतो, गोल करतो बघा. शेवटी वाय असणारे बघा. लवली, नंतर स्लीपी, स्लोली, हे झाले शेवटी वाय असणारे. आता पहा, अ वर्ड दॅट बेगिन्स विथ वाय. बेगिन म्हणजे सुरू, वायने सुरू होणारे. आता वायने सुरू होणारे बघा. नाही. वायने सुरू होणारे नाही. वायने सुरू होणारे नाही. वायने सुरू होणारे बघा. यू हा शब्द वायने सुरू झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा, वर्ड्स दॅट हॅव डबल लेटर्स. असे शब्द ज्यामध्ये 2 लेटर म्हणजे एकच लेटर 2दा आले. कोणते आहेत बघा बरं. फुल आलं. आईल. त्यानंतर स्लीपी डबल ई. लिटल डबल टी. ट्री डबल ई. हे झाले असे लेटर ज्यामध्ये डबल लेटर्स आले. वर्ड्स दॅट हॅव द ॲ साऊंड. ॲ साऊंड असणारे वर्ड्स बघूयात. चला हां बघा. ॲम बघा. ॲम. त्यानंतर कॅरट. त्यानंतर हॅव हॅव. त्यानंतर मँगो ॲ. नंतर नॅप न ॲप. पॅच प ॲच. र ॲ रॅडिश. रॅन र ॲन. हे झाले याचा आवाज ॲ असणारे. वर्ड्स दॅट हॅव GNLEEDSL. जी असणारे शब्द AN असणारे, LE असणारे, ED आणि SL असणारे. आता हा काय करायचा आहे स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू. आणि सोडवल्यानंतर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका.